खादी कधीही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही. आपल्या देशात खादीला खूप महत्त्व आहे. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की हिंदुस्तान की आज़ादी, सभ्यता, अहिंसा और किसानों का कल्याण खादी में ही है. खादी हे केवळ वस्त्र नसून एक विचार आहे आणि हा विचार व्यवहारात आणणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी खादीला प्रचंड महत्त्व होते, मात्र दुर्दैवाने राजकारण्यांनी खादीला वेगळे स्थान दिले आहे. असे असले तरी खादी आज सर्वसामान्यांची झाली. आपण खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, असे रवींद्र साठे म्हणाले. विद्याप्रसारक मंडळाचे जोशी कला जोशी कला व ना. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, ठाणेचे जीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग खादी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी खादीचा प्रवास प्रगतीकडे स्वावलंबन या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. यावेळी साठे म्हणाले की खादी वापरण्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी. ब्लेझरऐवजी खादीचा झब्बा घाला. पुष्पगुच्छ ऐवजी खादीच्या रुमालाचे पुष्प भेट म्हणून द्या. यामुळे खादी घरोघरी पोहोचेल. खादीचा आत्ताचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. खादी महाग आहे ही मानसिकता आता सोडावी लागेल. सिद्धिगिरी कारीगर ज्ञानपीठचे समन्वयक वसंत कुमार यांनी खादीचा प्रवास खूप जुना आहे. पूर्वीची खादी एक मंत्र होती, तर आत्ताची खादी तंत्र असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी या राष्ट्रीय परिषदेच्या मुख्य समन्वयक डॉक्टर संगीता मोहंती, डॉक्टर नमिता निंबाळकर आदी उपस्थित होते. कितपत बदल झालेत किंवा काय? नाही, बदल असे झालेत, असे टँजिबल बदल ज्याला आपण म्हणतो असे आपल्याला सांगता येणार नाही. पण आज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे एकेकाळी खादी ग्रामोद्योग मंडळ म्हणजे काहीच करत नाही, नुसतं आपलं एक मंडळ आहे असं त्याला एकेकाळी स्वरूप होतं. आज कुठे कुठे खादी मंडळाचं मीडियामध्ये म्हणा, लोकांमध्ये म्हणा, त्याची चर्चा व्हायला लागली. खादी नावाची काहीतरी गोष्ट आहे. मुख्य म्हणजे आमचा मधमाशी पालनाचा एक योजना चालते. तर मधमाशी हा विषय घेऊन महाराष्ट्रात आम्ही पुढच्या काळात खूप चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल, जसं आमची मधाचे गाव संकल्पना जी आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करणं अशी आमची योजना आहे. तर त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोय. तर त्याला आत्ता आपण वाचलं असेल तर 26 जानेवारीच्या चित्ररथात ज्या भारत पर्व नावाचा आणखीन एक कार्यक्रम असतो, त्या भारत पर्वात आमच्या मधाचे गाव ही संकल्पना उचलून तिथे करत होणार आहे. म्हणजे दिल्ली दरबारापर्यंत आमच्या मधाच्या गावाची संकल्पना ही पोचलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे या खादी मंडळाच्या कामाचं एक थोडंफार यश आहे. तर काय सांगाल, खादीचा प्रवास प्रगतीकडून स्वावलंबनाकडे याची एक परिषद आयोजित केली आहे, याविषयी काय सांगाल? एकतर या ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात खादी केंद्र गेल्या वर्षी सुरू झालं आणि या केंद्राच्या वतीने किंवा या कॉलेजच्या वतीने दरवर्षी एक विषय घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम होतो. जसं गेल्या वर्षी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा विषय घेऊन एक सेमिनार झाला होता. यंदाच्या वर्षी त्यांनी खादी हा विषय निवडला आणि खादी आत्मनिर्भरतेकडून प्रगतीकडे असा विषय करून खादीचा प्रवास कसा झाला या विषयाशी संबंधित एक दिवसभराची परिषद आज इथे होते. त्याच्यात अनेक तज्ज्ञ मंडळी आमच्याकडे उपस्थित आहेत आणि मुख्य म्हणजे या महाविद्यालयाबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाने सामंजस्य करार केलेला आहे. म्हणजे पुढच्या काळात खादीचा विषय पुढे नेण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांची कशी मदत घेता येईल हाही त्याच्या मागचा उद्देश आहे आणि हा एक प्रबोधनाचाच भाग म्हणून आजची परिषद झाली. या परिषदेत गांधी विचारांचे अभ्यासक आणि खादी ज्यांनी आपल्या जीवनात पूर्णपणे आपला एक अंगभूत घटक अशी बनवलेली आहे असे वसंत कुमार, जे बिहारहून स्वतः आलेले आहेत, गांधी स्मृती समितीशी संबंधित आहेत, खादी ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित आहेत, तसे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्या या परिषदेत एक कीनोट स्पीकर बीज भाषण त्यांचं झालं. नंतर मग गांधी विचारांचे अभ्यासक डॉक्टर नमिता निंबाळकर याही एक वक्ते आहेत. आमचे पुण्याचे एक कार्यकर्ते निलेश कुलकर्णी आहेत. नंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे जुने अधिकारी आहेत ते या सेमिनारमध्ये एक विषय मांडणार आहेत. नंतर आत्ता खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे महाराष्ट्राचे संचालक योगेश भामरे हेही या
एका सत्रात वक्ते म्हणून आहेत. त्यामुळे दिवसभर हा सगळा कार्यक्रम चालणार आहे आणि याचा मुख्य उद्देश हाच की एकूण ह्या खादी विषयाचं प्रबोधन कसं पुढच्या काळात करता येईल. आणि खादी विषय जसं आमच्या मंडळाने एक घोषणा दिलेली आहे की हर घर खादी घर घर खादी. तर हे जर करायचं असेल तर लोकसहभागाशी हे शक्य नाही आहे. त्यामुळे समाजातल्या सर्व घटकांची मदत घेऊनच हा सगळा विषय पुढे नेण्यात येईल. त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून आजची परिषद होती. सर तुम्ही